नमस्कार मित्रमित्रांनो, आज आपण बनवणार अगदी संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी कुरकुरीत अगदी खमंग असे आणि त्याचबरोबर आतून नरम असा मटार वडा. हा जर तुम्ही एकदा बनवाल ना तर तुम्हाला पुन्हा पुन्हा हा बनवून खाण्याची नक्की इच्छा होईल, कारण का तो इतका चविष्ट बनतो. जर बनवायचा असेल मात्र व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर चला, जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवात होणारी आपली मटार आपण वाफवून घ्यायचे. मी अगदी त्याला पाणी घेऊन वगैरे अगदी वाफून घेतलेले नाही. अशा पद्धतीने सिंपल करायचं. कुकर असेल तर कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं. एक वाटी मटार ठेवायचे आणि नंतर झाकण लावायचं. अगदी 5 मिनिटातच हे आपले मटार ना अगदी छान असे वाफवले जातात. तर बघा, आता हे मटार चांगले वाफवले गेले म्हणजे त्यात पाण्याचाही अंश जात नाही. दाबून पाहायचं, जर मटार दाबत असेल म्हणजे आपले मटार चांगले वाफवले गेले. आता करायचं काय, हे मटार काढायचे, एखाद्या ताटात घालायचे आणि फक्त त्याला 5 मिनिटं अगदी हलकेसे आपल्याला कोमट होऊ द्या. अगदी गरम आहेत ना, म्हणून अगदी हलकेसे कोमट होऊ द्यायचे. नंतर पावभाजीचं स्मॅशर घ्यायचं आणि त्याच्याने चांगले दाबून घ्यायचे. चांगले ते फुटले. आता तुम्हाला काही मिक्सरमध्ये लावून त्याला अगदी त्याची पेस्ट करायची नाही, कारण का त्या पेस्ट केल्यामुळे त्या वड्याची ना चव बिघडते. म्हणून अशा पद्धतीने फक्त फुटले गेले पाहिजे. तर आपले मटार व्यवस्थित सगळे झालेत. आता एक छानसा मसाला बनवूया, त्याच्याने चव मस्त होणार आहे. लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या 5-6, 2-3 मिरच्या घ्यायच्या, आलाचा 1 इंच असा तुकडा घ्यायचा आणि त्याचबरोबर 1 चमचा सुके धणे, आपले धणे घ्यायचे. पण अगोदर हे आपलं मिरची, आलं, लसूण अगोदर आपण मिक्सरला लावून असं ओबडधोबड वाटून घ्यायचं. त्यानंतर धणे घालायचे आणि पुन्हा ते सुद्धा त्याच पद्धतीने वाटून घ्यायचं. म्हणजे हा आपला मसाला या मटार वड्यासाठी अगदी उत्तम असा रेडी झाला. पटकन आपण या मटारमध्ये हा सगळा मसाला काही वाया न घालवता सगळा काढून व्यवस्थित घ्यायचा आहे, कारण या मसाल्याने त्याची चव अगदी मस्त येणार आहे. नंतर आपले अगदी बेसिक मसाले आहेत आणि फक्त मी इथे घातलंय एकच छोटासा कांदा, किंवा मोठा असेल तर अर्धा घाला. नंतर घालायची आपण जराशी हळद, अगदी अर्धा चमचा. लाल तिखट तुम्हाला जितकं हवं तितकं घालू शकता, कारण का आपण इथे हिरव्या मिरच्याही घातल्या म्हणून मी अगदी कमी प्रमाणात घातले. त्याचबरोबर धणेपूड थोडेसे घालायचे. आणि हे सगळं झालं की ना, त्यानंतर आपण घालायचं याच्यामध्ये 2 चमचे असं तांदळाचं पीठ, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं. आता ही सगळी जिन्नस झाली की नंतर आपण ह्याच्यामध्ये ह्याची बाइंडिंग होण्यासाठी आपण त्याला घालणार आहोत बेसन. आता बेसन मी वाटीभर घेतलंय, पण आपल्याला जितकं हवं आहे ना त्याच्यात तेवढंच आपण घ्यायचं. अगोदर 2-4 अगदी चमचे घालायचे नाही. मी फक्त 2 चमचे याच्यामध्ये अगोदर बेसन घातले. व्यवस्थितरित्या अगदी सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित तुम्ही त्याला मिक्स करा. जर तुम्हाला वाटलं की थोडासा ओलसरपणा येतोय, चिकटपणा वाटतोय, तर पुन्हा तुम्ही बेसन 2 चमचे त्यात टाकू शकता. पण एवढं मात्र करा, जास्त प्रमाणात बेसन घालायचं नाही, तर बेसनची चव येईल, त्या मटारची आपल्याला चव आली पाहिजे. म्हणून मी आता छोटे चमचे फक्त बेसन त्यात घातले, फक्त त्याची बाइंडिंग व्यवस्थित व्हावी म्हणून. जरी हा बघा आता आपलं सगळं व्यवस्थित मिश्रण अगदी जवळ केले, वाटत असेल चिकट, काही हरकत नाही, आपले वडे अगदी छान होतील. त्याचाही उपाय आहे. आता ह्याला मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतले आणि काय करायचं, आता आपले वडे बनवताना आपण हलकंसं तेल हाताच्या तळावरती लावायचं. अशावरती लावल्यानंतर एखादा असा छोटासा गोळा घ्यायचा, जितका लहान मोठा तुम्हाला करायचे आणि या पद्धतीने तेल लावल्यामुळे आपल्या हाताला तो जास्त प्रमाणात चिटकत नाही. जर प्रत्येक वेळा तुम्हाला लावावं लागलं तर तुम्ही लावू शकता, पण त्याची एवढी गरज पडणार नाही. जर हवं असेल तर तुम्ही लावू शकता. याच पद्धतीने थोडासा गोळा करून जरासा मधोमध त्याला दाबून घ्यायचा आणि त्या अशाच पद्धतीने आपण सगळे वडे जितके बनतात तितके आपण वडे करून घ्यायचे. आता हे तेल लावल्यामुळे आपल्या वडे बनवायलाही तुम्हाला अशा पद्धतीने वडे करून ठेवायला सोयीस्कर जाईल. आणि अगोदरही सगळे वडे अगोदर बनवूनच ठेवायचे, कारण का आपण त्याला जेव्हा तळू ना तेव्हा आपल्याला म्हणजे सोपं जाईल. तर बघा, या पद्धतीने सगळे जितके होतात तितके मी अगदी वडे बनवून ठेवले. या मिश्रणाने आपले 7 वडे असे झालेले. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. कढईमध्ये तेल गरम झालं की पटकन त्याच्यामध्ये एक एक करून वडा आपण सोडायचा. सोडल्यानंतर त्याला 2 मिनिटं थांबायचं. गॅस मीडियम अशी करायची, कारण का तो आतमधून अगदी चांगला भाजला गेला पाहिजे. म्हणून त्याला 2 मिनिटं थांबायचं आणि थांबल्यानंतर आपण त्याला हलकं अगदी हाताने त्याला उलट करायचं. आता उलटी करताना चमच्याने किंवा अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने मी काटाचा चमचा घेतला त्या पद्धतीने करायचं. कधी कधी तुम्ही जर पटकन केला तर मात्र तो तुटू शकतो, म्हणून तुटता कामा नये. आणि म्हणून अशा पद्धतीने करायचं, म्हणजे तुमचे वडे तळताना तुम्हाला त्रास होणार नाही. छान असे आपले वडे अगदी तळले जातात आणि खायला ना अप्रतिम लागतात. तर बघा, आपले वडे एक एक करून मी अशा पद्धतीने उलट 2-3 वेळा असं केलंय.
आणि आपले वडे लगेच पटकन आपले तळले गेले. आता आपण ह्याला पटकन काढून घेऊया आणि बाकीचे जे आहेत ना ते सुद्धा मी याच पद्धतीने सगळे तळून घेणार आहेत. अगदी हे सगळे वडे जे आहेत ते मटारचे वडे आपले एका प्लेटमध्ये असे ताटामध्ये काढायचे आणि तुम्ही चटणीसोबत एखादा सॉससोबत कशाबरोबरही खाऊ शकता. चहा घ्यायची आणि त्याचबरोबर चटणी बनवायची पुदिना आणि त्याचबरोबर थोडासा कोथिंबिरीची आणि अशा पद्धतीने तुम्हाला मी वडा बनलेला तो तोडूनही दाखवते की किती आतमधून अगदी नरमही बनला होता आणि वरून अगदी कुरकुरीत खायला अगदी चविष्ट लागतो. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचं प्रत्येकांकडे शेअर करायचं शॉर्ट व्हिडिओसुद्धा पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.